चातुर्मास म्हणजे 4 महिने. आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होत असते. देवशयनी आषाढी एकादशीपासून ते देवउठणी एकादशीपर्यंतचे जे 4 महिने आहेत तर ते चातुर्मास म्हणून ओळखले जातात. आणि यंदा चातुर्मासाची सुरुवात ही 25 जुलैला होणार आहे. आषाढी एकादशी ही 25 जुलैला आहे आणि आषाढी एकादशीपासूनच चातुर्मास सुरू होत असतो. चातुर्मासामध्ये श्रीविष्णू हे योगनिद्रेमध्ये क्षीरसागरात जात असतात. शास्त्रानुसार या चातुर्मासामध्ये विष्णूंसह काही देवी देवताही झोपतात असे मानले जाते. हिंदू धर्मामध्ये हे चातुर्मासाचे 4 महिने फार महत्त्वपूर्ण आहेत. या काळामध्ये देवदेवतांच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. जेव्हा श्रीहरी विष्णू हे योगनिद्रेमध्ये जातात त्यावेळेला या सृष्टीचे पालन कोण करते तर श्री विष्णू या सृष्टीची सूत्रे भगवान शंकरांकडे सोपवतात आणि ते योगनिद्रेमध्ये जात असतात. आणि म्हणूनच चातुर्मासामध्ये येणारा श्रावण महिना यामध्ये शिवपूजेला विशेष महत्त्व आहे. श्रावणामध्ये केलेली शिवांची पूजा उपासना यामुळे आपल्या आयुष्यातील संकटे नष्ट होत असतात, आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात. त्यानंतर भाद्रपद महिना जो आहे तर या भाद्रपद महिन्यामध्ये गोकुळाष्टमी येत असते. या महिन्यामध्ये आपण श्रीकृष्णांची उपासना करत असतो. यामुळे सुद्धा आपल्या जीवनातील समस्या दूर होत असतात. यानंतर गौरी गणपती हे सुद्धा भाद्रपद महिन्यामध्येच येत असतात. आश्विन महिना जो आहे तर तो पितरांच्या पूजेचा आणि देवी दुर्गेच्या पूजेचा महिना आहे. या महिन्यामध्ये आपण आपल्या पितरांची पूजा करत असतो, पितरांचे श्राद्ध करत असतो. त्याचप्रमाणे आपण 9 दिवस देवीची सुद्धा उपासना करत असतो. आपण नवरात्री साजरी करत असतो. त्यानंतर कार्तिक महिन्यामध्ये श्रीहरी विष्णू हे योगनिद्रेतून जागे होतात आणि पुन्हा सृष्टीची सूत्रे आपल्याकडे घेत असतात. कार्तिक महिना हा श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या उपासनेचा महिना असतो. चातुर्मासाचे 21 नियम आहेत. त्यापैकी आपल्याला जे नियम पाळणे शक्य आहे तर ते नियम आवर्जून पाळायचे आहेत. जास्त नियम पाळणे शक्य नसेल तरी सुद्धा किमान एक तरी नियम आपल्याला पाळायचा आहे. चातुर्मासाचे नियम पाळल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धीमध्ये वाढ होते, घरामध्ये बरकत येते. त्याचप्रमाणे आपले आरोग्य सुधारते, मानसिक ताणतणाव, मानसिक पीडा नष्ट होतात, आपल्या मनोकामना, इच्छा पूर्ण होत असतात, सर्व पापांचा नाश होत असतो. आपल्याला जर काही मानसिक विकार असतील, सततचे आजारपण असेल तर ते नष्ट होते. आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. त्याचप्रमाणे भगवान विष्णू आणि शिवशंकर यांची आपल्याला कृपा प्राप्त होत असते. त्याचप्रमाणे दुर्गा मातेचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतात. कोणकोणते नियम या चातुर्मासामध्ये पाळायचे आहेत? चातुर्मासामध्ये आपल्याला दररोज सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद किंवा गंगाजल टाकायचं आहे. चातुर्मासाचे 4 महिने आपल्याला दररोज आंघोळीच्या पाण्यामध्ये 4 थेंब गंगाजल टाकून स्नान करायचं आहे, ज्यामुळे पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला देवघरातील देवांची पूजा करायची आहे. देवघरामध्ये शक्य असेल तर रोज आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. रोज तुळशीसमोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळशीसमोर हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकची पूजा करायची आहे. तुळशीला दररोज 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. एकादशी तिथीला मात्र तुळशीला जल अर्पण करायचं नाही किंवा तुळशीला स्पर्श करायचा नाही. चातुर्मासामध्ये दररोज आपल्याला शिवपिंडीवर दुधाने अभिषेक करायचा आहे, बेलपत्र अर्पण करायचं आहे, पांढरे फूल अर्पण करायचं आहे. आणि दररोज शक्य नसेल तर प्रत्येक सोमवारी आपल्याला शिवपिंडीची पूजा करायची आहे मंदिरामध्ये जाऊन, किंवा आपल्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर आपण दररोज या शिवलिंगाची पूजा जी आहे तर ती चातुर्मासामध्ये करायची आहे. त्यानंतर दररोज श्री विष्णूंना आणि श्रीकृष्णांना तुळस अर्पण करायची आहे. चातुर्मासामध्ये येणाऱ्या ज्या एकादशी आहेत तर एकादशीचे व्रत श्रद्धेने पाळायचे आहे. चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी किंवा मंगळवारी सौभाग्यवतीची ओटी भरायची आहे. सौभाग्यवतींना एखादं सौभाग्यवान द्यायचं आहे. आपण चातुर्मासामध्ये दररोज सूर्याची सुद्धा पूजा जी आहे तर ती करायची आहे. सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. तसेच आपला जो मुख्य दरवाजा आहे तर मुख्य दरवाजामध्ये लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे आणि त्याची आपल्याला पूजा करायची आहे. मुख्य दरवाजामध्ये तिन्ही सांजेला आपल्याला दररोज दिवा लावायचा आहे. चातुर्मासातील प्रत्येक बुधवारी गरीब विद्यार्थ्याला वही पेन द्यायचा आहे. जवळच्या मंदिरामध्ये आपल्याला दररोज तुपाचा दिवा लावायचा आहे.
म्हणजे आपल्याला दिव्याचं दान करायचं आहे. दररोज शक्य नसेल तर आठवड्यातील एक वार आपल्याला ठरवायचा आहे आणि त्या वारी आपल्याला तुपाचा दिवा हा जवळच्या मंदिरामध्ये दान करायचा आहे. पुरुष सुक्तमचं पठण आपल्याला दररोज करायचं आहे. त्याचप्रमाणे 4 महिने आपल्याला विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र हे दररोज म्हणायचे आहे. या 4 महिन्यामध्ये आपल्याला मांसाहार, कांदा, लसूण हे पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. चातुर्मासामध्ये दररोज आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय तर या मंत्राचा 108 वेळेला जप करायचा आहे. 4 महिने रोज भगवद्गीतेचा एक अध्याय वाचायचा आहे. चातुर्मासामध्ये आपल्याला दररोज जमिनीवर झोपायचं आहे. जमिनीवरती अंथरूण टाकून झोपायचं आहे. पलंगावरती झोपणे आपल्याला टाळायचे आहे. प्रत्येक बुधवारी बाप्पांची विधिवत पूजा करून गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे. एक वेळेला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे आणि आपल्याला जर शक्य असेल तर दररोज गणपती बाप्पांना दुर्वा आणि जास्वंदीचं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे. आपल्याला या चातुर्मासामध्ये आवडत्या वस्तूंचा त्याग करायचा आहे. जी वस्तू आपल्याला खायला प्यायला आवडते तर ती वस्तू आपल्याला या चातुर्मासामध्ये पूर्णपणे वर्ज्य करायची आहे. जसं की चहा असेल, कॉफी असेल किंवा दूध असेल, साखर असेल, कोणतीही एक वस्तू, कोणताही एक पदार्थ या 4 महिन्यामध्ये आपल्याला पूर्णपणे त्या पदार्थाचा त्याग करायचा आहे. 4 महिन्यामध्ये आपल्याला गाईला घास द्यायचा आहे. आपल्या घरी गाय असेल तर दररोज गाईला गोग्रास द्यायचा आहे आणि घरी गाय नसेल तर गोशाळेमध्ये जाऊन आठवड्यातून एकदा का होईना गाईला गोग्रास द्यायचा आहे. यामुळे आपल्याला गोमातेचे आशीर्वाद मिळतात. श्री विष्णूंची कृपा आपल्याला प्राप्त होत असते. प्रत्येक गुरुवारी स्वामी सारामृत पठण करायचं आहे. प्रत्येक शुक्रवारी 11 वेळेला श्री सुक्तमचे पठण करायचं आहे. दररोज कुलदेवीची आरती करायची आहे. प्रत्येक शुक्रवारी किंवा मंगळवारी कुलदेवीला एक विडा अर्पण करायचा आहे. 2 विड्याची पाने आणि त्यावरती आपल्याला 2 फूल असलेल्या लवंगा ठेवायच्या आहेत, 1 सुपारी ठेवायची आहे, 1 वेलची ठेवायची आहे. असा विडा कुलदेवीला प्रत्येक शुक्रवारी किंवा प्रत्येक मंगळवारी अर्पण करायचा आहे. आपल्याला चातुर्मासामध्ये शांत राहायचं आहे. त्यानंतर दिवसातून एकदाच भोजन करायचं आहे. शक्य असेल तर संपूर्ण चातुर्मास आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं आहे. या चातुर्मासामध्ये आपण 5 प्रकारचे दान हे अवश्य करायचं आहे. अन्नदान असेल, दीपदान असेल, वस्त्रदान असेल, सावलीदान असेल, श्रमदान असेल. अन्नदान जे आहे तर ते व्यक्तीला, प्राणी, पक्षी तर यांना करायचं आहे. दीपदान हे मंदिरामध्ये किंवा नदी तीरावरती करायचं आहे. एका भांड्यामध्ये मोहरीचं तेल घेऊन त्यामध्ये आपला चेहरा पाहून प्रत्येक शनिवारी भांड्यासह हे तेल शनी मंदिरामध्ये किंवा हनुमान मंदिरामध्ये दान करायचं आहे. हे झालं सावली दान. कोणत्याही आश्रमामध्ये किंवा मंदिरामध्ये आपल्याला श्रमदान करायचं आहे. सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करून नम्रता, सेवा आणि भक्तिभावाने आपल्याला हा चातुर्मास पूर्ण करायचा आहे.